नमस्कार. वाढदिवस हे फक्त निमित्त असते. अनेक जे आपुलकीचे कार्यकर्ते असतात, भावनेने जोडलेले लोक असतात आणि जे आपल्याला अनेक वर्षापासून आपल्यावर प्रेम करतात. एक वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व एकत्र येतात, एकत्र भेटतात आणि आज कालपासून जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आहे, माझे मित्रमंडळी आहे, यांनी घरीच माझा वाढदिवस साजरा करण्यात ठरवलं होतं. वाढदिवसाची उत्सुकता अनेकांना असते, पण मला खास करून जर पाहिलं तर अनेक कार्यकर्त्यांच्या वाढदिवसामध्ये सहभागी व्हायला खूप आवडते. भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना मी अनेक पदं त्या ठिकाणी कार्यरत केलेली आहे, अनेक पदावर काम केलेलं आहे आणि अनेक लोकांची कामं पाहिलेली आहे. आमचे नेते नितीनजी गडकरी साहेब असो, देवेंद्रजी फडणवीस साहेब असो, चंद्रशेखर बावनकुळे साहेब असो, यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माझ्यासारखा सुद्धा कार्यकर्ता मोठा झालेला आहे आणि आजच्या जे काही मला महामंत्रीपद दिलेलं आहे, या अगोदर सुद्धा मी महामंत्री पदावर काम केलेलं आहे, पंचायत समिती सभापती म्हणून काम केलेलं आहे, युवा मोर्चासारख्या चांगल्या एक जवळपास 15 वर्ष युवा मोर्चावर काम केलेलं आहे, दोन टर्म अध्यक्ष युवा मोर्चावर आलेलो आहे आणि जिल्ह्यामध्ये अनेक चांगले काम हे पक्ष संघटनेच्या वतीने मला करण्याची संधी मिळाली. अनेक नागपूर ग्रामीण तालुक्यामध्ये अनेक प्रकारचे कार्यकर्ते, तो छोटा मोठा कोणीच नाही तर सर्वच कार्यकर्ते हे पार्टीचं संघटन मोठं करण्याकरता नेहमी झटत असतात, काम करत असतात आणि आजच्या वाढदिवसा दिवशी तालुक्यातले संपूर्ण विधानसभेतले, कामठी विधानसभेतले, नागपूर जिल्ह्यातले अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आज भेटीसाठी आले. आजही चांगल्या गप्पा गोष्टी झाल्या आणि एक वाढदिवस निमित्त पण एक भेट महत्त्वाची आणि अनेक कार्यकर्ते शुभेच्छा मला प्रत्यक्ष भेटून म्हणा, फोनद्वारे, मोबाईलद्वारे त्या सर्व तोलामोलाच्या कार्यकर्त्यांचं, सर्व पदाधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी त्यांचे आभार मानतो, त्यांचं स्वागत करतो की त्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे मला सुद्धा काम करण्याची प्रेरणा आणि संधी त्यांच्यामुळे मिळत राहते. ह्या शुभेच्छा या ठिकाणी मी त्यांचा आभार म्हणून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. अजय भाऊ हे सामाजिक क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीला मजबूत करण्याकरता मागील 20 ते 25 वर्षापासून सतत पार्टीमध्ये काम करत आहेत. युवा मोर्चा अध्यक्ष असो, जिल्हा अध्यक्ष असो, तालुका अध्यक्ष असो, प्रत्येक सामाजिक क्षेत्रामध्ये, हुडके नरसाळे या क्षेत्रामध्ये असो, थारपी बहादुराव गोंदीसिंह या क्षेत्रामध्ये असो किंवा आपला कापसी जिल्हा परिषद सर्कल या क्षेत्रामध्ये असो, प्रत्येक वर्षापासून भारतीय जनता पार्टी सातत्याने ते काम करत आहेत आणि प्रत्येक कार्यकर्त्या मनात दिलात त्यांचे नाव लौकिक झालेलं आहे. त्यानिमित्त आज इतक्या लांबवरनं त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता त्यांच्या घरी येऊन त्यांना कोणी पुष्पगुच्छ देऊन, कोणी सवाल देऊन किंवा कोणी व्हॉट्सअप मेसेज करून किंवा फोन करून त्यांना शुभेच्छा देत आहेत. आम्हाला या ठिकाणी आनंद आहे. आम्हाला असं वाटलं अजिबात आपल्या घरी मिळाले आहे यावेळेस, परंतु आम्हाला मिळाले आणि आम्ही त्यांना सर्व मिळून जन्मदिवस शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी आमच्या शुभेच्छा स्वीकारल्या. आम्ही त्यांच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अजय भाऊ यांना समोर त्यांची ज्या इच्छा अपेक्षा असेल परमेश्वरचरणी प्रार्थना करू त्याची संपूर्ण इच्छा पूर्ण हो. आमचे जे अजय भाऊ आहे यांनी पंचायत समिती सभापतीपद आणि जिल्ह्याचं महामंत्रीपद हे तर सोडून द्या, पण त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये एक अजय भाऊ बोडारे यांनी एक नाव लौकिक केलं आणि आज त्यांचं नाव जिल्ह्यातच नाही तर पुऱ्या विदर्भामध्ये एक चांगलं अजय भाऊ बोडारे यांचं नाव आहे. आम्ही आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त बहादुरा नगरपंचायत अंतर्गत युवा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अजय भाऊचा वाढदिवस मोठ्या थाटामाटामध्ये आम्ही साजरा करीत आहोत. अजय भाऊला आम्ही आमच्या नगरपंचायततर्फे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि नेहमी त्यांची प्रगती होत राहो एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या जो वाढदिवस आहे हा उत्कृष्ट असा वाढदिवस साजरा करत आहोत. धन्यवाद.